करा. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की नमस्ते पार्वती हरे 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 जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. सर्व विद्यार्थ्यांचा दुर्गश्री शिवनेरीवरती म्हणजे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळी असलेल्या दुर्गश्री शिवनेरीवरती सहर्ष स्वागत. छोटीशी ओळख करून दिलेलीच माझं नाव प्रभाकर भालचू, जुन्नर टूर गाईड. जुन्नर तालुक्यात गेले 4-5 वर्ष झालं काम करत आहे. येणाऱ्या पर्यटकांना विद्यार्थ्यांना जे आपल्या जुन्नर विषयी माहिती किंवा गडकिल्ल्यांविषयी माहिती देण्याचं मी काम करत आहे. तर आज आपण कुठला गड पाहणार आहोत? तुम्ही याच्या आधी शिवनेरीला आला असाल, भरपूर सगळेजण आला असाल आहे काय? गाईड होता तुमच्या सोबत. आपण ज्या मार्गाने चालला तो आहे राजमार्ग, आणि दुसरा साखळदंड, तिसरा तोरदिंडीचा मार्ग, असे 3 मार्ग आहेत. आपण कोणत्याही गडावरती जर गेला तर राजमार्गानेच जायचं, कारण इतर मार्ग हे फसवे किंवा अवघड असतात. कुठल्या मार्गाने जायचंय? राजमार्गाने. आता आपला भारताचा इतिहास किंवा आणि आपला जर इतिहास पाहिला तर जास्त इतिहास आपल्याला जर गडकोटांकडून पाहायला भेटतो, जास्तीत जास्त. हे गडकिल्ले काय आहेत, गडकोट काय आहेत? छत्रपती शिवरायांचे प्रेरणास्थान, आपले शौर्य मंदिर आहे. या गडावरती आपण पवित्र असं मंदिर गडावरती चालू, धामगाड दिसतं, कोणी काही आवाज वगैरे जास्त म्हणजे मोज मजा करायची आहे काय, बरोबर करायची का? शांततेत जायचं, शांततेत गड पाहायचं, गड वाचायचा आहे, आणि पुन्हा आपण त्याच मार्गाने फक्त आपल्या आठवणी आपण काय काय पाहिलं ते फक्त त्या ठिकाणी सोडून द्यायचं. ओके. तर जात असताना 7 प्रवेशद्वार ओलांडून आपण छत्रपती शिवरायांच्या महाराजांच्या जन्मस्थानाकडे जाणार आहोत. त्या गड किल्ल्यांच्या जुन्नर परिसरामध्ये किंवा आजूबाजूला भौतिक काय होतं, हे गड किल्ले कधी निर्माण झाले, कशासाठी निर्माण झाले, हा खूप मोठा इतिहास आहे. या परिसरामध्ये आज आपण जसं वावरतो तर पूर्वीच्या कालखंडामध्ये अनेक लोक या ठिकाणी वास्तव्य करायचे. तुम्ही पाहिलं तर शिवनेरी गडाला छोटे छोटे होल आहेत, काय त्या लेण्या. भारतामध्ये साधारणतः 1200 लेणी आहेत. किती? महाराष्ट्रामध्ये 1000 ते 900, आणि त्या जुन्नर तालुक्यामध्ये 350 लेणी समूह आपल्याला पाहायला मिळतात. ते जगप्रसिद्ध आपण अजिंठा वेरूळ पाहतो, तशाच प्रकारे आपल्याला जुन्नर तालुक्यात साधारणतः 1ल्या ते 2ऱ्या शतकात ज्या लेणी करून घेतल्या त्या लेणी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. म्हणजे या गड किल्ल्यांच्या आधी काय या ठिकाणी लेणी, केव्ज आहे. ते कशासाठी उभे करायचे, तर जे कोणी बौद्ध भिक्षू लोक असतील त्यांच्या निवासासाठी ते लेणी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. साधारणतः 1ल्या-2ऱ्या शतकापासून मग या गडाकडे आपण आता गडाची बांधणी कधी सुरुवात झाली, गड केव्हा बांधला, एकाच कालखंडात किंवा एकाच वर्षामध्ये गड किल्ला बांधलेला नाहीये. मग गडाची बांधणी कधी सुरुवात झाली? 1170 ते 1308 या ठिकाणी यादवांचं राज्य स्थापन झालं. यादव माहिती तुम्हाला? यादवांचं राज्य स्थापन झालं. नंतर ठिकठिकाणी त्यांनी आपले जे काही बांधकाम आहेत ते बांधकाम करून गेलेत. अनेक राजवटींच्या सत्तेखाली हा गड किल्ला बांधलेला आहे. याची बांधणी 1170 ते 1308 जे कोणी राज्यकर्ते आले त्यांनी या गडावरती वास्तू बांधून गेलेले. पहिला दरवाजा आपण पाहतोय महादरवाजा आहे. कुठला? महादरवाजा. तुम्ही नीट निरीक्षण केलं असेल, तुम्हाला मोठमोठ्या तोडी दिसत असतील. तोडी म्हणजे जे काही ब्लॉक दिसतात आपल्याला, तोडी, दगडाच्या तोडी किंवा हे. तर याचं बांधकाम हे मराठा कालीन आहे. कशावरनं? यादव कालीन. कशावरनं? तुम्हाला अनेक ठिकाणी स्ट्रक्चर, दोन्ही बाजूला 2 बुरुज आहेत, आणि मध्ये जे दिसते ती कमान दिसते, तिला काय बोलतात? तिला नाव काय आहे? त्या कमानीला महिरपी कमान. काय आहे? अशा कमानी आपल्याला अनेक मंदिरावरती, गड किल्ल्यावरती पाहायला भेटतात. मग छत्रपती शिवरायांचे गड किल्ले, आपल्या भारतीयांचे गड किल्ले इंग्रजांनी 1818 साली उद्ध्वस्त केलेले. छत्रपती शिवरायांनी 100 गड किल्ले अधिक बांधले, काहीकांची डागडुजी केलेले. आता
कसे उद्ध्वस्त केल्यात, कोणत्या कोणत्या मार्गाने केल्यात उद्ध्वस्त? पहिला जो काय पायरी मार्ग आहे तो पायरी मार्ग तोडून टाकलेला आहे. राहण्याच्या वस्त्यात त्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत आणि खायचं अन्नधान्य ते पेटून टाकलेलं आहे. अशा 3 टप्प्यामध्ये आपल्या भारतीयांचे गड किल्ले इंग्रजांनी उद्ध्वस्त केलेले. त्यामध्ये पहिला दरवाजा ज्या ठिकाणी येतो आपला आणि ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा जन्म झालेला आहे ती इमारत 2 मजली आहे. त्याचा वरचा मजला आणि पहिल्या दरवाजाचा जीर्णोद्धार ते पुन्हा झालेलं आहे. अजून महिरपी कमान वरचे जे दगड दिसतो तुम्हाला त्यांचं पुन्हा जीर्णोद्धार झालेलं आहे, पुनर्बांधणी झालेलं आहे. ते कोणी केलेलं आहे? कोल्हापूरचे राजश्री शाहू महाराज यांचे चिरंजीव राजाराम महाराज आणि भास्करराव जाधव. भास्करराव जाधव कोण? तर तत्कालीन मुंबईचे शिक्षण मंत्री होते. त्या दोघांच्या सहमतीने आणि आर्कोलॉजीच्या मदतीने त्या पहिल्या दरवाजाचा जीर्णोद्धार आणि महाराजांच्या वरच्या मजल्याचा जीर्णोद्धार पुन्हा झालेला आहे. तो कालखंड आहे 1926-27 दरम्यान. समजली माहिती? पहिला आहे महादरवाजा, दुसरा आहे गणेश दरवाजा. त्या ठिकाणी जाऊ आपण त्याची माहिती घेणार आहोत. इथे कोणाला काय प्रश्न आहे? समजली माहिती? गड वाचायला आलं, दुर्ग वाचन करायला आलं, दुर्ग समजलं पाहिजे. मी सांगणार त्यावेळेस म्हणून दुर्ग पाहिजे. काय काय दिसतं तुम्हाला पटपट? मोठा आवाज आला हत्ती बरोबर आहे. हत्ती अजून या छोट्या छोट्या बारकाव्यात आपल्याला गड अभ्यासायचा, गड पाहायचा दरवाजा. ओके, आले असेल सर्वजण? तर हा दरवाजा तुम्ही निरीक्षण केलं असेल. पहिला दरवाजा आपण पाहिला मराठा कालीन म्हणजे यादव कालीन, यादवाने बांधलेला. नंतर पुढचा दरवाजा पाहतो आपण, एकदम छोटे छोटे ब्लॉक आहेत, छोटे छोटे दगडांच्या तोडे. याचं बांधकाम किंवा याचं स्ट्रक्चर बदललेलं आहे, चेंज झालेलं आहे. याचं बांधकाम साधारण एका बहमनी राजवटी कालमध्ये झालेलं आहे. बहमनी कालखंड माहिती तुम्हाला? त्यांच्या कालखंडात हा दरवाजाचं बांधकाम झालेलं आहे. कशावरनं? छोटे छोटे दगडी किंवा स्ट्रक्चर वेगवेगळं दिसतंय. तसंच दोन्ही बाजूला आपल्याला जे काही शिल्प पाहायला भेटतात, आपण अनेक गडांवरती जर गेला तर हे शिल्प, हे प्राणी आपल्याला पाहायला भेटतात. त्यांना दुर्ग द्वार शिल्प हे असं म्हटलं जाते. या ठिकाणी का लावलं असेल हा एक प्रश्न तुमच्या मनात आला असेल. कुठले ते प्राणी? दोन्ही पण दोन्ही बाजूला. आपण कोणत्याही मंदिरात, कोणत्याही गडावरती जर गेला तर ते हमखास पाहायला भेटते. त्याचं नाव आहे शरभ शिल्प. काय? शरभ शिल्प. शरभ प्राणी आहे. तो प्राणी ऍक्च्युअली खरा खुरा नाहीये, त्यानं रूप धारण केलेलं आहे. कारण कोणत्याही प्राण्याला पंख असतात का? नाही. या ठिकाणी पंख दिसतो तुम्हाला का? हो. दिसते ना, छोटे छोटे. हा एक प्राणी काल्पनिक प्राणी आहे. पोटावर त्यानं काय केलेलं आहे? या गडावरती ज्या राज्याचं आधिपत्य असेल, ज्या राजाचं राज्य असेल, त्याला दाखवायचंय की आम्ही किती ताकदवान आहोत, आम्ही किती शक्तिवान, आम्ही किती बलाढ्य आहोत. कशावरनं? ते शर्माच्या पायामध्ये हत्ती पकडलेले. हत्ती सारखी, सिंहासारखे मोठमोठे शत्रू आमच्या साम्राज्याचे चाल करून आले तरी त्यांना आम्ही आमच्या पायदुळीत तोडू, एवढी ताकद आमच्या साम्राज्यामध्ये आहे. म्हणून त्या साम्राज्याने, त्या राज्याने विजयाचं प्रतीक म्हणून या ठिकाणी या दोन्ही बाजूला 2 शरभ आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. जसे की वरच्या दरवाज्यावरती शरभ पाहायला भेटतात. पुढच्या एका पायामध्ये एक पक्षी आहे. कुठला आहे? गरुड. कुठला? गंड भैरुंड म्हटलं जाते त्याला. एकच शिर आणि 2 चोच आहेत त्याला, दिसतात ना? तो गंड भैरुंड कर्नाटक राज्यसत्तेचा प्रतीक आहे. आज आपण त्या राज्यात जरी गेलो तर राज्यशास्त्राचं चिन्ह म्हणून त्या ठिकाणी आपल्याला ओळखतो. मधोमध शिल्प दिसते. कुठलं आहे ते? नंदी हत्ती. कुठलं आहे? नंदी हत्ती आहे. कुठलं आहे? प्रत्येक काही लोकांना नंदीच वाटतो येतो. आम्ही विचारतो प्रश्न, तो हत्ती आहे तो कसं ओळखायचं? शिल्प कसं ओळखायचं? खालून एक छोटासा दाताला सुळ आलेला आहे बघा, आणि त्याचे सोन पण तुडलेले. हा हत्ती. आवाज न करता शांततेत खाली जायचंय. आवाज न आपण छोटे छोटे होल दिसतात आपल्याला, त्याला जंग्या किंवा फांज्या असं म्हटलं जाते. जंग्यांचा, फांद्यांचा उपयोग शत्रूवरती भाला मारण्यासाठी किंवा निरीक्षण करण्यासाठी त्या जंग्यांचा उपयोग केला असायचा.
आता पलीकडनं कसं जायचं त्या ठिकाणी, तर दरवाजाच्या पलीकडे गेलं की एक जिन आहे, त्या जिनेने आपण वरती गेल्यानंतर आपण ते प्रत्येक बुरुजाच्या पलीकडे राहून शत्रूवरती मारा करू शकतो किंवा लक्ष करू शकतो. आता खालून शत्रू सैन्य मारा करतात आणि वरून मावळे मारा करतात. कोणी कोणाला जास्त मारले? वरून. वरून आहे की नाही? कारण खालच्यांना माहित नाही की पाठीमागे बुरुजाच्या मावळा आहे किंवा नाही. कारण ते सहज असं ते नेमक्या प्रकारे जंग्यातून लक्ष ठेवणार आहे की शत्रूवरती बाण ऑटोमॅटिक मारणार आहे. अशा प्रकारे जाण्यासाठी किंवा पलीकडनं बुरुज आणि बुरुजाच्या पलीकडे राहून ते शत्रूवरती मारा करणार त्या ठिकाणी एकदम व्यवस्थित रचना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. आता हा दरवाजा बहमनी कालखंडातला आहे. तिसरा दरवाजा आहे तो पीराचा दरवाजा. पीर दरवाजाचं निरीक्षण करायचं आणि सावलीमध्ये जाऊन आपण थांबायचं. ओके. मित्रांनो, तर आम्ही आलेलो छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मभूमी शिवनेरी. तर मित्रांनो पुन्हा स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये. ब्लॉगची सुरुवात आत्ता होती कारण की काय झालं, बसमध्ये जागा नव्हती त्याच्यामुळे काढता नाही आलं. आणि आत्ता आम्ही आलोय दुसरा दरवाजा पार केलाय. आता तिसरा दरवाजा गेलाय. हा बोल. हॅलो गाईज, तर आता आम्ही शिवनेरीवरती चाललेलो आहेत. आम्ही पहिले 2 दरवाजे पार केलेले आहे. पहिला महादरवाजा, दुसरा गणेश दरवाजा आणि आता पीर दरवाजा. आम्ही तिसरा पार करून जन्मस्थळाच्या दिशेने चाललेलो आहे. नसेल समजत तर सांगा परत. ओके. आले सर्वजण? मॅडम आले तर समजायचं सगळेजण आले. गडाचा तिसरा दरवाजा आपण पाहिला. 2 दरवाजांची माहिती घेतली. तिसरा दरवाजा पाहिला कुठला आहे? तर काही कांदा पीर म्हणजे काय, बरोबर ना? पीर एक म्हणजे काय असते, कुठलं नाव आहे? देव ना. मुस्लिम पद्धतीचे त्यांच्या नावानं पीर म्हणून दरवाजा या ठिकाणी पाहायला आपल्याला भेटतो. 2 दरवाजे पाहिले. मोठा दरवाजा होता पहिला महादरवाजा, नंतर छोटे छोटे ब्लॉक आले बहमनी खाली, आणि तिसरा दरवाजा आपण पाहतोय तो म्हणजे पीर दरवाजा. आता या गडावरती अनेक राजसत्तेने राजवटीने साम्राज्य किंवा त्यांचं राज्य स्थापन केलेलं आहे. त्यांनी त्यांच्या कालखंडामध्ये या गडावरती वास्तू बांधून गेलेले आहे. तर ह्या दरवाजाचं बांधकाम साधारणतः आदिलशाही या निजामशाहीच्या कालखंडातलं असावं. कारण त्याचं बांधकाम किंवा त्याचं स्ट्रक्चर कसं दिसतंय, एका मस्जिदी टाईप गेलेलं दिसतंय. त्याचं बांधकाम आदिलशाही या निजामशाहीच्या कालखंडात. त्या गडावरती आपल्याला अनेक वास्तू पाहायला भेटते, जसं की अंबरखाना, कमानी मस्जिद, वरती ईदगाह आहे. हे मुस्लिम पद्धतीने आपल्याला बांधकाम पाहायला भेटतात. त्याच्या बाजूला 2 खोल्या होत्या मोठमोठ्याला. पहिल्या त्याला काय बोलतात, जसं की पहिला दरवाजा आपण ओलांडला त्याच्या बाजूला छोटे छोटे होत्या, या ठिकाणी मोठे मोठे, त्याला देवडी असं बोलतात. काय बोलतात? देवडींचा उपयोग सैनिकांसाठी किंवा पहारेकऱ्यांसाठी केलेला असेल. आता मी सांगितलं गडावरती एकूण 3 मार्ग आहेत. हा आहे राजमार्ग, दुसरा आहे साखळदंडाचा मार्ग, तिसरा आहे चोरदिंडीचा मार्ग. त्या ठिकाणी मला दिसते छोटेसे लोखंडी ग्रिल लावलेले, तिकडे बंदी होऊन आपण तिकडे गेलो नाही. आता हे चोरदिंडीचा मार्ग किंवा गस्तीचे मार्ग कशासाठी असतात गडांवरती? पर्यायी मार्ग. जर गडाला वेढा पडला आणि त्या वेड्यामधून आपल्याला सुखरूपपणे बाहेर जायचं असेल, असे मार्ग किंवा अशा वाटा आपल्याला गडावरती पाहायला भेटतात. हे मार्ग कधी किंवा केव्हा उपयोगात पडलेले? ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज जात असताना या मार्गांचा जास्त फार उपयोग नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर स्वराज्यावरती कोणाले? ताराणी साहेब, नाही संभाजीराजे ताराणी साहेब यांच्या कालखंडात किंवा संत दानाजी घोरपडे यांच्या साम्राज्यामध्ये, यांच्या राज्यामध्ये अशा चोरवाटांचा किंवा गस्तींच्या मार्गांचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग झालेला. ज्या वेळेस स्वराज्याचे 3रे छत्रपती कोण? राजाराम महाराज, ते रायगडावरती जुल्फिकार खानाच्या वेड्यामध्ये अटकलेले. त्या वेड्यामधून छत्रपती राजारामांना बाहेर जायचं होतं. त्या रायगडाला एक दरवाजा होता, कुठला? सेफ्टी दरवाजा, वाघ दरवाजा. कुठला? वाघ दरवाजा. वाघ दरवाजा होता. म्हणजे वाघ दरवाजातून थेट आपले स्वराज्याचे 3रे छत्रपती राजाराम महाराज सुखरूपपणे त्या दरवाजातून बाहेर निघून गेले. म्हणून तुमचं आमचं अस्तित्व आज व्यवस्थित आहे, स्वराज्य व्यवस्थित राहिले. अशा वाटा चोरदिंडीच्या गस्तीच्या मार्ग आपल्याला मराठ्यांना ठाऊक होत्या, आणि या मार्गांचा उपयोग झाला का ते पूर्ण बंदिस्त करून ठेवायचे. म्हणजे या ठिकाणी माहित आहे किंवा नाही दरवाजा, या प्रकारे आपल्याला आता तिथनं खाली जायला पूर्ण 2-3 पायऱ्या शिल्लक आहेत, खाली पूर्ण कातळ पायऱ्या मार्ग. अशा चोरदिंडीचे किंवा गस्तीचे मार्ग आपल्याला खूप ठिकाणी पाहायला भेटतात. नारायणगड पाहिला तुम्ही? नारायणगडला चोरदिंडी पाहिली? पहिले असेल काही जण. अप्रतिम अशी चोरदिंडी, एकच मनुष्य, एकच मावळा आत जाईल तो बाहेर येईल. तुम्ही जर बाकीचे नसेल पाहिजे तर नक्की जाऊन पहा. असा हा चोरदिंडीचा मार्ग आहे. पुढे आपण जाणार आहोत हत्ती दरवाजा. हत्ती दरवाजा जाऊन
त्या ठिकाणी माहिती घेऊ. तत्पूर्वी आपण इथं थोडीशी मोकळी जागा दिसते ना, तिथं थांबून थोडीशी परिसराची माहिती घेऊ. आले का? ओके. तर जुन्नर तालुक्यात 7 गड किल्ले आहेत. शिवनेरी पकडून 7 या आपल्याला पाहायला भेटतात. पूर्वीच असलेला नारायणगड, इकडे असले पुढे पूर्वेकडे नारायणगाव साईडला. हा तुमच्या इकडे, आणि इकडे पाहिलं तर शिंदोळागड आहे, आणि पलीकडे नेमगिरी, चावण, जीवदन, हाडसर असे गड या ठिकाणी पाहायला भेटतात. आणि हे संपूर्ण मध्यमध असलेला शिवनेरी गड आहे. जरी शत्रू किती लांबून जरी आला तरी सहज आपण त्याच्यावरती नजर ठेवू शकतो. बघा ना, 20-25 मैल जरी आपण नजर टाकले तरी सहज असं आपल्याला शत्रू हा निदर्शनास येणार आहे. आता हा जो काही मार्ग दिसतो तुम्हाला पलीकडे गेलेला, हा मार्ग थेट नाणेघाटात जातो. आता आपला भारत देशाचा व्यापार इतर देशांशी चालायचा. आज जसं दळणवळणाचं साधन आहे तसं पूर्वीच्या कालखंडात ये जाणं करण्यासाठी किंवा आपला भारतातील माल परकीय देशामध्ये जाण्यासाठी किंवा तिथला माल इकडे येण्यासाठी जहाजांद्वारे तो माल आयात किंवा निर्यात केली जायची. मग आपला भारत देशाचा व्यापार ग्रीक असेल, फ्रान्स, युरोप अनेक देश असतील, त्या देशांची संदर्भ किंवा संपर्क जर साधायचं म्हटलं तर जहाज. मुंबईला जर तुम्ही गेला, आता या ठिकाणी आपण नाणेघाटला गेला, नाणेघाट अवघ्या 30-35 किलोमीटरवरती, आणि 30-35 किलोमीटर नाणेघाटला गेलं तर नाणेघाटापासून अवघ्या 60 ते 65 किलोमीटरवरती मुंबई आपल्याला पाहायला भेटते. मुंबईला खूप मोठमोठी बेट आहेत, बंदर आहेत. नालासोपारा असेल, कल्याण असेल, माहीम असेल, माहीमची खाडी असेल, ही मोठमोठी बंदर आहेत. त्या बंदरांवरती तो माल उतरला जायचा. नंतर तो माल थेट बैलांच्या, घोड्यांच्या, खिचऱ्याच्या साह्याने पूर्ण वरती देशावरती आणला जायचा. मग तो मार्ग कुठून कुठे चालायचा? कल्याण ते प्रतिष्ठान. कल्याण म्हणजे आजचं कल्याण, आणि प्रतिष्ठान म्हणजे आजचं पैठण. सातवाहनांची उपराजधानी ही जुन्नर आहे. जुन्नर मध्ये खूप मोठमोठे बाजारपेठ होते. आजही आपण जर गेला तर पेठा आपल्याला पाहायला भेटते. कुठल्या कुठल्या? कल्याण पेठ, सदाशिव पेठ, आहे की नाही, मोठमोठ्या पेठ आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. तर तोच माल थेट नाणेघाटापासून म्हणजे मुंबईला आल्यानंतर कल्याण, मुरबाड, माळशेज मार्ग, आपला नाणेघाटा मार्गे वैशाखरे, प्रधान पाडा, प्रधान म्हणजे जे कोणी मुख्य असेल त्याचा एक पाडा आहे त्या ठिकाणी, तिथून तो माल पूर्ण गोळा केला जायचा. नंतर वैशाखरे मार्गाने नाणेघाटातून मग बैलांच्या, घोड्यांच्या, केसांसाळ्यांना वरती तो माल आणला जायचा. तो मार्ग आंतरराष्ट्रीय व्यापारी मार्ग आहे. आज जसे आपण मार्ग पाहतो तो आंतरराष्ट्रीय व्यापारी मार्ग या गिरिदुर्गांच्या खालून म्हणजे पायथ्यापासून ते पैठणपर्यंत गेलाय. त्यात मालावरती नियंत्रण करण्यासाठी, लक्ष ठेवण्यासाठी या गिरिदुर्गांची निर्मिती करण्यात आलेली. समोर दिसतोय आपल्याला डोंगर. त्या ठिकाणी मी सांगितलं की भारतामध्ये किती लेण्या आहेत? 1200. महाराष्ट्रामध्ये किती आहेत? 1000 ते 900. आणि जुन्नर तालुक्यात 350 लेणी आहेत. त्याच्यापैकी पश्चिम साईडला असलेला आई तुळजाभवानीचा लेणी समूह आहे. त्या ठिकाणी आई तुळजाभवानीचं लेणी मंदिर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटते. खूप छान असं लेणी समूह आपल्याला पाहायला भेटते. नंतर पुढे गेल्यानंतर वरती आपण आता हत्ती दरवाजा पाहणार आहोत. तर पुढे आपल्याला डॅम दिसतंय, तळ दिसतंय का? पुरातन अशी जलव्यवस्थापन केलेला किंवा फडके कुठला तलाव म्हणते त्याला? पद्मावती तलाव. पद्मावती तलावातून थेट पाईपलाईन जुन्नर शहराला पुरवलेली आहे. अनेक पाईपलाईनचे अवशेष किंवा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. आता पुढे जाणार आपण हत्ती दरवाजा. रचना किंवा या ठिकाणी पाहायला भेटते. आता मोठा दरवाजा आहे, भक्कम दरवाजा आहे. 3 दरवाजे आपण पाहिले ते रचलेले दगड होते एकावरती एक. या ठिकाणी तुम्ही पाहता एकच कातळ आहे. कातळ म्हणजे एकच दगड आहे, आणि याच्यावरती नंतर पुन्हा बांधकाम केलेले आहे. हा दरवाजा मिश्रित बांधकाम आहे, म्हणजे दोन यादवकालीन आणि निजामकालीन, दोन या ठिकाणी स्ट्रक्चर पाहायला भेटतात. मोठा उंच दरवाजा या ठिकाणी 18 ते 20 फुटीचा दरवाजा या ठिकाणी पाहायला भेटतोय. त्याचे काही दरवाजे आपण खाली पाहिले ते 15-20 वर्षामध्ये आर्कोलाच्या वन विभागाने ते बांधलेले आहेत. आणि हा दरवाजा साधारणतः जुनाच या ठिकाणी पाहायला भेटतोय, कारण का या दरवाजाला एक छोटासा दरवाजा आहे. पाहिला तुम्ही? दिंडी दरवाजा. या ठिकाणी दिंडी दरवाजा आहे. पलीकडे एक कडी आहे. एखादा राजा किंवा एखादा प्रधानमंत्री येतो, एवढा मोठा दरवाजा ठेवून उघडा ठेवून गरज असते का? तर एक छोटा दरवाजा म्हणून या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय.
आता गड सुरक्षित राहावा, शाबूत राहावा, गडाचं बांधकाम कसं केलं जायचं. आजही हजारो वर्षापूर्वीचे गड किल्ले आपल्याला शाबूत दिसतात. कशावरनं? त्याची बांधणी कशा करायची, बांधणी कशी करायची गडाची. आज आपण बांधकामासाठी अनेक माल वापरतो, सिमेंट वापरतो. पूर्वीच्या कालखंडामध्ये अनेक गोळ, शिस, भाताचा तो शिव वापरला जायचं, परंतु त्यातल्या त्या दगडामध्ये दगड फिट केला जायचा. ती इंटरलॉक सिस्टीम केली जायची. कशी केली जायची? हा जो काही वरचा दगड आहे तो वरच्या दगडाला खाच घेतली जायची आणि खालच्या कातळाला पूर्ण खाच घेतली जायची. ते दोन्ही दगड एकामध्ये फिट केलं जायचं. त्याला बोलतात इंटरलॉक सिस्टीम. काय बोलतात? इंटरलॉक सिस्टीम. म्हणून आज आपल्याला हे गड किल्ले शाबूत पाहायला भेटतात. जेवढं पावसाचं पाणी पडेल तेवढं सुनियोजितपणे निघून जावं, व्यवस्थित निघून. आज आपण जसं घरांजवळ गटारी काढून घेतो तशाच या गडकोटांवरती जल व्यवस्थापन आपल्याला पाहायला भेटते. पावसाचं जेवढं पाणी पडेल तेवढं सुनियोजितपणे निघून जावं, म्हणून आज पाण्याची पोहळी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. आणि सुनियोजित पाणी या ठिकाणी की ज्या वेळेस बांधकाम करायचं असेल त्यावेळेस बळी दिला जायचा की बांधकाम घट्ट किंवा व्यवस्थित राहावं, मजबूत राहावं म्हणून. तर नववैवाहिक दाम्पत्यांना या ठिकाणी आणलं झालं, त्यांचं शिरकलम केलं गेलं उरलं गेलं. नंतर हे बांधकाम स्ट्रक्चर उभं करण्यात आलं. अशा अनेक गडांवरती आपल्याला बळी दिल्या किंवा संदर्भ या ठिकाणी पाहायला भेटतात. एक स्त्रीचा आणि एक पुरुषाचा हात आहे. त्या ठिकाणी एक बांगडीसारखा आकार दिसतोय, साधारणतः स्त्रीचा असावा, एक पुरुषाचा असावा. त्या कथा सांगितली जाते. ओके, अशा प्रकारे या सांख्यिकीत खुणा आपल्याला गडांवरती पाहायला भेटतात. आता इथनं वरती आपण जाणार आहोत. दोन मार्ग जात आहेत. एक जातोय शिवाई देवीकडे, एक जातोय महाराजांच्या जन्मस्थानाकडे. आपण आई शिवाई देवीचं दर्शन घेणार आहोत, दरवाजाची माहिती घेणार आहोत, नंतर महाराजांच्या जन्मस्थानाकडे जाणार आहोत. इथे कोणाला काय प्रश्न आहे का? वरती बघा, वरती चालत थोडं थोडं पाहत चला. वरती जे दिसतंय तुम्हाला, हा तुटक स्ट्रक्चर आहे. ते वरचे जे असतात त्याला फांजा किंवा चेऱ्या वगैरे वरती वर दगड ठेवले जातात, त्याला चेऱ्या असं म्हटलं जातं. चेऱ्यांमधूनही आपण शत्रूंवरती निरीक्षण किंवा लक्ष ठेवू शकतो. ओके, चला. हा, ताईचा प्रश्न आहे की हा पाठ का असा केलेला आहे, सर्वांनाच माहित असेल आहे की नाही. खिळे. आता हत्ती दरवाजा नाव दिलेलं आहे. आपण जो गड पाहतो तो गिरिदुर्ग आहे. कुठला आहे? म्हणजे डोंगरावरती बांधलेला गड आहे. मग प्राणी कुठपर्यंत येऊ शकतील गिरिदुर्गावरती? हा, तिथपर्यंत रस्ते, तिथपर्यंत. अजून रस्ता तर थेट उठपर्यंत, जिथपर्यंत सोयीस्कर तिथपर्यंत. जिथपर्यंत माती आहे तिथपर्यंतच प्राणी येऊ शकतील, कारण दगडांवरती कातळांवरती प्राणी चढू शकणार. जरी चुकून माकून जरी हत्ती आलाच तर हत्तीला जागा खूप मोठी लागते, या ठिकाणी मावू शकणार नाही. त्यांनी हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तर दरवाजाला मोठमोठे खिळे लावलेले आहेत. त्या हत्तीचं शिर त्या खिळ्याला लागून रक्तबंबाळ होईल आणि हत्ती पाठमोरं जाईल. परंतु दुसरा उपयोग असायचा दरवाजा उघडण्याचा. कसा? मोठा ओंडक्याचे लाकडाचे ओंडके घेतले जायचे, त्याच्या सहाय्याने उघडायचे. परंतु तेवढी जागा या ठिकाणी उपलब्ध आहे का? म्हणून दरवाजा उघडणार. अशा पद्धतीने या ठिकाणी बांधकाम आपल्याला पाहायला भेटते. तर पुढे पाहूया आपण शिवाई देवी. पाणी संपलं. बांधकाम वेगवेगळी दिसतात, रचना वेगळी दिसते. आता हा दरवाजा आपण पाहत आहे, गडावरती शिवाई देवीचं मंदिर आहे. आपण कोणत्याही गडावरती जर गेला तर देवीचं दैवताचं मंदिर आपल्याला पाहायला भेटतं. तसंच या शिवनेरी दुर्गावरती आई शिवाई देवीचं जागृत देवस्थान आहे. दरवाजा पाहता छोटा आहे आणि कोणाकोणाचे बुरुंज आहेत, अष्टकोनी बुरुंज बोलतात. त्या बोलतात आपण पहिला दर्जा त्याला गोल बुरुंज होते, या ठिकाणी अष्टकोनी बुरुंज आहे. जरी तोफांचा गोळ्यांचा जरी मारा लागला तरी बुरुजावरती आदळेल आणि दरवाजा शाबूत राहील, कारण बुरुज हे बाहेर आले दिसतात आपल्याला. ज्या प्रकारे आपण लाकडावरती कोरीव काम करतो त्याच प्रकारे या दगडांवरती कोरीव काम केलेले, कोरीव असे काम आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. पहिला दरवाजा तिकडे महिरपी कमान पाहायला भेटली, या ठिकाणी महिरपी कमान पाहायला भेटते. त्याच्यावरती खूप छान असं डिझाईन वगैरे पेंटिंग वगैरे केले, कार्विंग केलेले आहे. त्याला बोलतात वेलगुटी. काय बोलतात? वेलगुटी. आता ज्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज जिजामासाहेबांच्या गर्भावस्थेत होते तो कालखंड खूप धामधुमीचा होता. युद्धांचा, पराक्रमांचा, धावपळीचा, खूप धावपळीचा होता. आपण कल्पनाही करू शकणार नाही किती धावपळीचा होता.
अशा या धामधुमीच्या कालखंडामध्ये जिजाऊ मासाहेब या देवीकडे आलेले आहेत. आपण ज्या मंदिरात जाणार आहोत, शिवाय देवीचं दर्शन घेणार आहोत, या मंदिरामध्ये 2 मूर्त्या आहेत. आता शिवाय देवी आहे नेमकी कोणती, कशी ओळखायची? तर जी काही तांदळासोबत आहे, सिंदूर लावलेलं आहे, ती म्हणजे मेन शिवाय देवी. आणि त्याच्या पलीकडे महिषासुरवर्णीची मूर्ती आहे. ग्रामस्थांनी नवरात्रीच्या उत्सवासाठी मूर्ती म्हणून त्या ठिकाणी बसवले. त्या दोन्ही मूर्त्या एका गुफेमध्ये आहेत. नंतर त्याचा तो सभामंडप येतो, म्हणजे जे लाकडी बांधकाम दिसतं आपल्याला त्याला सभामंडप बोललं जातं. तो सभामंडप हे नंतर बांधलेला आहे. आता मी तुम्हाला एवढं सांगतोय, कशावरनं अभ्यास केला असेल किंवा कुठेतरी वाचला असेल म्हणून. पूर्वीच्या कालखंड आपल्याला पुरावे काय देतात, मोठमोठ्याला बकरी किंवा शिलालेख आपल्याला पाहायला भेटतात. शिलालेख म्हणजे काय? दगडावरती कोरलेलं, त्याला शिलालेख असं बोलतात. तसंच त्या मंदिरावरती एक छोटासा चौकोन आहे, त्याच्यामध्ये लिहिलं आहे शिलालेखामध्ये, सके 1726 मराठे मंडळ यांनी या सभा मंडपाचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख त्या शिलालेखामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. ओके, आता आपण त्या मंदिरामध्ये जाणार आहोत, आई शिवदेवीचं दर्शन घेणार आहोत. आपल्याला सर्वांना माहिती आहे की छत्रपती शिवरायांचा जन्म या गडावरती झालेला आहे. महाराज लहानाचे मोठे होत असताना या मंदिरामध्ये आले असतील जिजाऊ मासाहेबांसोबत. या मंदिरामध्ये खेळले असतील, बागडले असतील, रांगडले असतील. महाराजांचा एक एक हाताचा स्पर्श एखाद्या खांबाला, एखाद्या फरशीला झाला असेल, तेच महाराज अनुभवण्यासाठी आपण त्या मंदिरामध्ये जाणार आहोत. आई शिवाय देवीचं दर्शन घेणार आहोत. नंतर थोडीशी लेणी आपण पाहणार आहोत. लेणी पाहिल्यानंतर मग वरती जाणार आहोत. कोणी आवाज न करता आई शिवाय देवीचं दर्शन घ्यायचं, पटपट जाऊन त्या ठिकाणावरती चप्पल काढायची. आता आम्ही 5 दरवाजे पार करून शिवदेवीच्या मंदिरात आलेलो आहोत. मंदिरामध्ये फोन अलाउड नाही, त्यामुळे आम्ही तुम्हाला आम्ही आत देवीची नाही मूर्ती गेलो. दाखवू नाही शकत. बाहेरूनच आम्ही मंदिर दाखवतो. ही गेलती आत आणि हे सर खूप छान माहिती सांगतात. तर बाहेरची पण लोक येऊन थांबतात ऐकायला. आणि सर तुमचं नाव वगैरे काय? माझं नाव प्रभाकर भालचिम, जुन्नर टूर गाईड. जुन्नरमध्ये जेवढे काही ऐतिहासिक वास्तू त्यांच्याबद्दल मी माहिती देतो काम करतो. आणि यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी खाली मेन्शन करतो. तर तुम्हाला जर हवं असेल गाईड म्हणून तर तुम्ही त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करा. नक्कीच ते तुम्हाला सपोर्ट करतील. जे असे भिक्षू वगैरे बौद्ध असायचे, ते त्यांच्यासाठी राहण्यासाठी ह्या लेण्या बनवलेल्या आहेत. त्या आहेत. काय दिसत नाही? काय दिसतंय? इथं काहीतरी लिहिलेलं आहे. ही कुठली भाषा आहे, काय आहे? ती आपलीच भाषा आहे. कुठली? आपल्याला या जुन्नर तालुक्यामध्ये पाहायला भेटतोय. मराठी भाषेला अभिप्राय जात भाषा म्हणून जो पुरावा लागतो, 2 ते 2,500 वर्षाचा पुरावा, ही आपल्याला भाषा कळून देते. ही आपलीच भाषा. याचं नाव पाली प्राकृत ब्राह्मी भाषा आहे. जर तुम्ही गुगलवरती सर्च केला तर तुम्हाला ही भाषा सहज शिकता येईल, बोलता येईल, वाचता येईल. आता या ठिकाणी का कोरलंय? आपण ज्या लेणीमध्ये उभे आहोत याला विशिष्ट एक नाव आहे. जसे की आपण लेण्यात दिला गेला की छोटे छोटे आपल्याला खोल्या दिसतात, ते एक आहेत विहार. काय आहे? विहार म्हणजे बौद्ध भिक्षू लोकांचं राहण्याचं किंवा ध्यानधारणा करण्याचं एक स्थान आहे. ओके, आता आपण जर या ठिकाणी आला तर इथं भाषा काय लिहिलं आहे, तर हे मोठमोठ्या व्यापारी लोकांनी दान दिल्याचा उल्लेख आपल्याला शिलालेखामध्ये पाहायला भेटतो. शिवनेरी गडाला एकूण 78 लेणी समूह आहे आणि अनेक शिलालेख आपल्याला पाहायला भेटतात. त्यातल्या त्यात हा एक शिलालेख आहे. आता तुम्ही वाचून दाखवायचे आणि मला सांगायचं. नाही, मला जेवढं येतंय तेवढं मी तुम्हाला सांगतोय. लक्ष द्या. इकडे तर स्वस्त चिन्ह तुम्हाला दिसत असेल. इथं पुढे ना ए व न स. आपला स कसा असतो? असं असतं की नाही? पाठीमाग हा थोडक्यात त्यांचा स आहे. ए व न स स्वस्तिक चिन्ह. ची ट स ग कसा असतो? असं की नाही? फक्त होत येईल ग ता न. ए व न स ची ट स ग ता न भोजन. म कसा असतो आपला? असं आहे की नाही? त्याने फक्त 4 केलेले. म ए व न स ची ट स ग ता न भोजन म ट प देय धम्म संगे. काय समजलं? काहीच नाही. म्हणजे एवन व्यक्तीच्या जे काही लोक आहेत, ग्रीक
दास बोललो ना मी. या दरवाजाने पुढे दरवाजा लागणार आहे. त्या दोन्ही दरवाजांची माहिती आपण अंबरखान्यामध्ये घेणार आहोत. हॅलो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. मेणा दरवाजा. मेणा म्हणजे काय? मेणा म्हणजे काय? मेणा म्हणजे पालखी डोली. बाकी या राजांसाठी असतं, मेणा या स्त्रियांसाठी असायच्या. राजघराण्याच्या स्त्रिया त्या दरवाजापर्यंत चालत यायच्या. नंतर त्या गडावरती पालखी डोलीत बसून गडाच्या माथ्यावरती नेलं जायचं. त्या दरवाजाला लावलेला आहे मेणा दरवाजा. सुलूक दरवाजा. आपण पाहतोय त्यासाठी संरक्षण दृष्टिकोनाने त्या जिजामाता साहेबांना ज्यावेळेस गर्भावस्थेत होते त्यावेळेस या गडावरती ठेवलेलं होतं. शत्रू किंवा धान्य साठवण्याचे स्ट्रक्चर याला कणगी असं बोललं जाते. ते धान्य पहारेकरी जे कोणी असतील त्यांना धान्य साठवण्याची जागा. आता गडावरती पाणी पण पाहिजेच, पण पाणी कसं पुरवलं जायचं? आज आपण अनेक पाईपलाईन पाहतो, प्लास्टिक, पीव्हीसी, लोखंडी. पण पूर्वीची पाईपलाईन कशी असेल, कशापासून बनवली असेल तर माती भाजली जायची, त्याच्याद्वारे पाईप तयार केलं जायचं. तिला बोलतात खापरी पाईपलाईन. पाठीमागे दिसत असेल तुम्हाला, गोल स्ट्रक्चर आहे. हीच ती खापरी पाईपलाईन आहे. या ठिकाणावरून ते पहारेकऱ्यांना पाणी पुरवलं जायचं. आता हे झालं पहारेकरांपुरती. परंतु या गडावरती राबता किती आहे, राबतावरची सैनिक किती आहे, त्यांना धान्य पाहिजे. सर्वात मोठा अंबरखाना आपण या गडावरती पाहणार आहोत. आता इथून वरती गेल्यानंतर तुम्हाला भोजन मंडपाची सुट्टी देण्यात येणार आहे. चालेल ना? चला. आमची बाबा संपूर्ण गड 142 हेक्टर आहे. किती? आणि याचं जे काही नियोजन आयोजन करतात, म्हणजे जे काही देखरेख करतात, आर्कोलॉजी आणि वन विभाग या गडाचं संवर्धन करतात. एवढा मोठा गडाचा परिसर आहे. मी सांगितलं की 7व्या दरवाजापाशी जे काही पहारेकरी राहते त्यांची धान्याची, खाण्याची किंवा व्यवस्था त्या ठिकाणी केली असेल. या गडावरची राबता किती असेल, या गडावरती सैनिक किती असेल, त्यांनाही धान्य पाहिजे. मग जसं आज आपण भटकंती करत आलात, तसंच अनेकही पर्यटक आपल्या भारत देशाला भेट देतात, आपला इतिहास जाणून घेतात आणि ते त्यांच्या मायदेशी जाऊन प्रचार करतात. आपल्याकडं खूप सारं आहे, आपण पाहत नाही. भरपूर असे गड किल्ले, मंदिर. असंच एक इंग्रजी प्रवासी आहे, त्याचं नाव आहे डॉक्टर जॉन फायर. त्यांनी साधारणतः आपल्या या गडाला, शिवनेरी गडाला भेट दिली. एवढी मोठी वास्तू आहे. त्यांनी एक अंदाज लावला, तुम्ही याच्यामध्ये धान्य किती असेल. आता गड लढवायचा असेल तर आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींची आवश्यकता असते. गडाला वेढा पडला, काय काय लागते? धान्य, पाणी, अजून शस्त्र, अजून नारळ आहे की नाही. एवढा सर्व लागतो आपल्याला गड लढवण्यासाठी. हा गड जसा छत्रपती शिवरायांचा जन्म म्हणून ओळखला जातोय, तसा महसुली गड. म्हणजे जेवढा या जुन्नर प्रांतामध्ये आजूबाजूला जेवढा शेतसारा किंवा पीकसारा जमा होईल तो पूर्णपणे गोळा केला जायचा आणि इतरही गडांना तो पुरवला जायचा. आता हा अंबरखाना बांधलेला आहे. तुम्ही जमिनीच्या आतमध्ये अंबरखाने पाहिलेत कुठे आहेत की? आपल्या जुन्नर तालुक्यातच, जीवधन आणि हडसर गडावरती. मी तुम्हाला सांगितलं की इंग्रजांनी 1818 साली आपले गड किल्ले उद्ध्वस्त केले, अन्नधान्य पेटून टाकलं. ते अन्नधान्य जे पेटून टाकले त्याची राख आपल्याला जुन्नर तालुक्यात पाहायला भेटते, जीवधन आणि हडसर गडावरती. ओके. तर असं इंग्रजी प्रवासी डॉक्टर जॉन फायर त्यांनी या शिवनेरी किल्ल्याला भेट दिली. एवढी मोठी वास्तू पाहिली. तर याच्यामध्ये किती धान्य असेल? 1000 कुटुंबियांना 7 वर्ष पुरेल एवढं धान्य याच्यामध्ये साठवलं जाईल.
थोडं पाणी पण पाहिजेच. मग गडावरती एकूण 65 पाण्याच्या टाक्या आहेत. त्याच्यापैकी 2 महत्वाच्या टाक्या त्या म्हणजे गंगा आणि जमुना. आता धान्य याच्यामध्ये साठवलंय. धान्य खराब कशामुळे होतं जास्त? जर ऊन लागला किंवा पाऊस लागला तर खराब होतोय. या ठिकाणी तुम्हाला ऊन जाणवतंय का? एकदम थंड आहे की नाही, धान्य खराब होणार नाही. राहिला पावसाचा विषय, पावसाने धान्य खराब होईल. आता होल दिसतात तुम्हाला वरून, त्याच्यातून पाऊस येणार, परंतु ते तिरप्या स्वरूपाचे आहेत. तिरपे जरी असले तरी पण त्याचं संरक्षण, त्यांचं नियंत्रण केलेलं आहे. त्याच्याच मापाचा दगड अन्य स्ट्रक्चर ठेवून ते पूर्णपणे झाकलेलं आहे, त्याला गिलावा दिलेला आहे. पाणी आतमध्ये येणार नाही. आपण दरवाजे जसं पाहिलं की वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या राज्यांनी बांधलेले आहेत, वेगवेगळ्या राजवटीमध्ये बांधलेले आहेत, तसं याचंही बांधकाम निजामाचाच एक वजीर आहे मलिक अहमद नावाचा. त्यांनी या जुन्नर प्रांतामध्ये येऊन अनेक बांधकाम केलेले आहेत. याची बांधणी साधारणतः 14व्या ते 15व्या शतकामध्ये या अंबरखान्याची बांधणी झालेली आहे. ओके, आता हे पूर्ण वेगवेगळ्या 18 आपल्याला खोल्या दिसतात, वेगवेगळ्या धान्य याच्यामध्ये साठवलं जायचं. म्हणजे बाहेर कसं काढायचं? आता हा जो का दरवाजा दिसतो, हा दरवाजा आता नंतरच्या कालखंडातला आहे, आता नंतर बांधलेला ओले बघा असतात. पानपोडी, नानपोडी. पानपोडी म्हणजे पिण्याचं पाणी आणि नानपोडी म्हणजे वापरण्याचं पाणी. हे पाणी कसं मोटरचे साइन वगैरे काय होते, वेगळे शब्द येतात का? आता आपण पानपोडीचं काय केलेलं आहे? पाणीपुरी का पानपोळी, पोडी, नानपोडी. जेवढं पावसाचं पाणी पडेल तेवढं सर्क्युलेशन होऊन म्हणजे झिरपून पूर्ण या टाक्यामध्ये भरलं जायचं. हे टाकं भरलं की ते बाहेरच्या टाक्यामध्ये जमवायचं आणि तेही टाकं भरलं की गडाच्या खाली निघून जायचं. आता या टाक्यांची खोली, रुंदी किती असेल? साधारणतः 25 ते 20 फूट खाली खोली आणि रुंदी पण तितकीच पाहायला भेटते. जाण्यासाठी त्या ठिकाणी एक गेट आहे, या ठिकाणी एक गेट आहे. आपल्याला सर्वांना माहित आहे की छत्रपती शिवरायांचा जन्म या गडावरती झालेला आहे. महाराजांनी जो पहिला पाण्याचा बोट घेतलेला आहे तो याच टाक्यातून घेतलेला आहे. हे पाणी बिसलरीच्या व्यतिरिक्त थंडगार आणि शुद्ध पाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. पाणी खराब कशामुळे होते जास्त? जर सूर्यप्रकाश पडला तर काय होतंय? शेवाळ निर्माण होते. पाणी पिण्यायोग्य राहते का? या टाक्यामध्ये पानपोडीमध्ये सूर्यप्रकाश जाईल का? एकदम बंदिस्त टाका आहे, म्हणून या पिण्यायोग्य पाण्याचं टाका आहे. म्हणून या टाक्यांना शिवतीर्थ म्हटलं जाते. टाक्या तिथून पायरी मार्ग आपण जाऊ शकतो, पाणी पिऊ शकतो. हे टाकं जर पाहिलं तर यादवकालीन आहे. कशावरनं? आतमध्ये जर गेलो तर मोठमोठ्या दगडाचे प्लेयर आहेत, खांब आहेत. या टाका आपल्याला यादवकालीन पाहायला भेटते. आता पुढे पाहणार आपण शिवकुंज, हमामखाना, कमानी मस्जिद आणि महाराजांचं जन्मस्थळ. चला कॅमेरा ठेव तोंडावर, पण एवढा वेळेला पण योगी पार सजीव पुढे नाव शिवकुंज. काय आहे? शिवकुंज. शिवकुंज गडावरचं सर्वात नंतरचं जे काही बांधकाम असेल, तटबंदी असो, बुरुज असो, दरवाजे असो, सगळ्यात नंतरचं जे बांधकाम झालं असेल ते म्हणजे शिवकुंजच आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झालेली आहे. तारीख होती 27 एप्रिल. या ठिकाणचे बाळासाहेब देसाई या ठिकाणी कार्यकर्ते आपल्या या ठिकाणी बोर्ड पाहायला भेटते. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि 7 नद्यांचं जल आणून या भूमीचं पूजन केलं. नंतर ही इमारत बांधण्यात आलेली. इमारतीमध्ये छत्रपती शिवरायांचं स्मारक आणि जिजाऊ साहेबांचं स्मारक आहे. पंचधातून बनवले, 5 धातूंनी बनवले. ही इमारत या ठिकाणी का बांधली? संयुक्त महाराष्ट्र चळवळ तुम्ही ऐकलं असेल, लढा. त्यावेळेस काय झालं की मुंबई ही गुजरातकडे चाललेले, म्हणून मुंबई किंवा महाराष्ट्र एकत्र यावा हा संयुक्त चळवळ उभं राहिली. मुंबईमध्ये ऑफिशियल कारभार सुरू झाला. खूप मोठा लढा होता आणि या लढ्यामध्ये आपल्या काही वीरांनी प्राणाचं बलिदान केलं. तो हुतात्मा चौक मुंबईला जर तुम्ही गेला कधी चर्चगेटला, चर्चगेटच्या बाजूला तो हुतात्मा चौक पाहायला भेटतो. हा ऑफिशियल कारभार संपूर्णपणे मुंबईमध्ये सुरू झाला, परंतु ते स्थळ किंवा ते ठिकाण किंवा ती घोषणा कुठून द्यायची? म्हणजे छत्रपती शिवरायांचा जन्मस्थळ. या ठिकाणून आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना घोषणा देण्यात आलेली आहे. एवढीशी आपल्याला पवित्र आणि पावन इमारत या ठिकाणी पाहायला भेटते. 2 वर्ष झाले जुन्नर तालुक्यामध्ये महाराष्ट्र दिन हा मोठ्या उत्साहाने साजरा या ठिकाणी केला जातोय. तुम्ही कधी जर नक्की आलात तर तो सोहळा अनुभव घेता येईल तुम्हाला. अशा प्रकारे ही शिवकुंज आपण या ठिकाणी पाहतोय. पुढे पाहते कमानी मस्जिद. जिजाऊ साहेबांचे वडील कोण? लखुजीराव राजे जाधव
छत्रपती शिवरायांचे वडील शहाजीराजांचे वडील हलोजीराजे यांना हा साधारणतः 15व्या शतकामध्ये हा प्रांत म्हणजे पुणे सुभे चाकण हा प्रांत रगना जहागीर म्हणून दिलेला. या गडावरती जरी छत्रपती शिवरायांचा जन्म झाला असेल तरी अधिक कालखंड हा निजामशाहीच्या ताब्यात हा भेटलेला आहे मुघलांकडे. तुम्ही असा वास्तव आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. आता पुढे आपण जाणार आहोत महाराजांचं जन्मस्थळ. त्या ठिकाणी जाताना खाली चौथऱ्या खाली सर्वांनी चप्पल बूट खाली काढायचे आणि वरती चौथऱ्यावरती जाऊन आपण संपूर्ण शिवजन्म ऐकणार आहोत. ओके, 12:30 वाजल्यात. आपण 1 वाजेपर्यंत आपण आपला आता लास्ट माहिती आहे. आपण पाहिलं की गडाच्या संपूर्ण वास्तू अभ्यासात आलो. हे तुम्ही पहिला अभ्यास केला होता म्हणजे दोघांनी अभ्यास केला अशा अभ्यास मोहीम आम्ही या गडावरती घेत असतो. तुम्ही नक्कीच कधी जर आला 15 ऑगस्टला स्वच्छता मोहीम किंवा अभ्यास मोहीम या ठिकाणी असते. तुम्ही त्यामध्ये सहभागी होऊ शकता. माहिती अधिक जाणून घेऊ. अनेक गडावरती मोहिमा जुन्नर दुर्ग असतो. माहिती तुम्हाला नाव ऐकलंय? कधी कधी कोणी तुम्ही आलं पण असाल इथे 1-2 महिन्यामध्ये एका पुढच्या महिन्यामध्ये जुन्नरचा दुर्गोत्सव चालू होते. दुर्गोत्सवामध्ये तुम्ही सहभाग घेऊ शकता आणि आपले गडकिल्ले पाहू शकता. आतापर्यंत आपण संपूर्ण गड अभ्यासात आला होता. ऐकायचं असेल तर बसा खाली. शिवकुंज पाहिलं. शिवकुंज पाहिल्यानंतर समोर जी इमारत तुटलेली दिसते तुम्हाला तो आहे हमामखाना. काय आहे? हमामखाना म्हणजे स्नानगृह, अंघोळची जागा आहे. त्या ठिकाणी एक बाथटब आपल्याला पाहायला भेटतो. आणि पुढे आल्यानंतर इमारत दिसते आपल्याला. ही इमारत अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थळ आहे. हे अंगण, हे चौथरे दिसतात. चौथऱ्यावरती अशाच या इमारती असाव्या. यामध्ये जे अंगण आहे एक कल्पना करा आपण त्या राजवाड्यामध्ये बसलो आहोत. तुम्हाला मी या साईडनं आणलं. इकडनं पण रस्ता होता. काय कारण असेल इकडनं यायचं? मेन दरवाजा, मेन प्रमुख मार्ग वाड्यावरती येण्याचा पूर्वेच्या साईडनं आहे. या ठिकाणी आपण तुम्हाला या ठिकाणी बसवलं. त्याच्या पलीकडे एक बदामी तलाव आहे. जसं की त्याचा आकार आहे बदामासारखा बदामी तलाव. आणि लास्टला कडेलोट आहे. काय? कडेलोट ही स्वराज्यामध्ये जो कोणी अपरातपरा म्हणजे गलत काम करेल त्याला शिक्षा देण्याचा एक पॉइंट. शिक्षा किती प्रकारच्या असायच्या? 3 प्रकारची. कडेलोट, टोपीच्या तोंडेला आणि हत्तीच्या पायाखाली. 3 प्रकारच्या स्वराज्यामध्ये शिक्षा असायची. हा संपूर्ण गड आपण या वास्तू पाहिलेल्या आहेत. आता आपण पाहूया किंवा माहिती घेऊया छत्रपती शिवरायांबद्दल थोडक्यात. तो म्हणजे शिवजन्म. मनामध्ये प्रश्न उद्भवला असेल महाराजांचा जन्म याच गडावरती का झालेला आहे? अवघ्या 50 वर्षामध्ये छत्रपती शिवरायांनी एक गडकोटांच्या सहाय्याने स्वराज्य निर्माण केलं. याच गडकोटांच्या तटबंदीने गुरुंजाने आपलं स्वराज्य आबादी ठेवलेलं आहे. गुरुंजांच्या आड राहून आपले मावळे शत्रूशी लढलेले आहेत. तितकंच महत्व एकेका दगडाला आहे, एकेका तटबंदीला आहे, एकेका बुरुंजाला आहे. ते पुढे आल्यावरती कळेल गडकोटांवरती. आता मी तुम्हाला जी माहिती सांगत आहे ती माहिती या गडावरती नाही झाली तर देवगिरी गडावरती झालेली आहे. महाराजांची जन्मतारीख सर्वांना माहित आहे. त्यांचा पराक्रम सर्वांना माहित आहे. अफजल खानाचा पुतळा बाहेर काढला, शाहिस्ते खानाची बोटे छाटली, सुरतेवरती स्वारी केली. त्या संपूर्ण कथा आपल्याला पराक्रम माहित आहेत. एक एक मावळाने आपल्या रक्ताचं बलिदान केलेलं आहे आणि महाराजांसोबत घडलेले ते कोणी नाही दुसरे दुसरे तुमचे आमचेच पूर्वज आहेत. यांचाच इतिहास आता आपण गडांवरती पाहत आहोत. तर घटना काय झालेली तुम्हाला घटना सांगतो. 25 जुलै 1629 हे महाराजांची जन्मतारीख आहे. 19 फेब्रुवारी 1630. 25 जुलै 19 फेब्रुवारी जवळजवळ साधारणतः 5-6 महिन्याचा कालावधी आहे. ती घटना देवगिरी किल्ल्यावरती झालेली आहे. काय झालंय? निजामशहाचा तळ म्हणजे त्याचं सैन्य, त्याचं साम्राज्य. मी सांगितलं की निजामाची पहिली राजधानी जुन्नर आहे, नंतर त्याने देवगिरीला नेलेलं आहे. त्यावेळेस निजामाचा तळ हा देवगिरी गडावरती पडलेला आहे आणि लखुजी राजे जाधवाई त्या गडाच्या पायथ्याशी ते राहिलेले आहेत. निजामा साहेब अनेक त्यांची मातब्बर मंडळी त्या ठिकाणी आहेत. तर काय केलेलं आहे निजामशहाने 25 जुलै 1629 साली
लखुजी राजांना निजामशाने एक पत्र काढलेलं, एक फरमान काढलेलं आहे की तुम्ही मोठे तालेवार सरदार आहात, तुम्ही खूप मोठे प्रतिष्ठा सरदार आहात, तुम्ही आमच्या दरबारी यावे. एक महत्वाची बैठक किंवा एखादी बोलणी करायची, तहाची बोलणी करायची आहे, म्हणून तुम्ही आमच्या दरबारी यावे. लखुजी राजे जाधव एकटे न जाता त्यांच्या मुलांना घेऊन ते जात आहेत. त्यांचे मुले कोण? अचलोजी राजे, रघोजी राजे, बहादूरजी राजे यांना घेऊन त्या निजामशहाच्या भेटीत जात आहेत. जात असताना कुठलंही हत्यार नाही, कुठलंही शस्त्र नाही, एखादा कट्ट्या किंवा बिचवा कुठेतरी असेल तेवढे घेऊन त्या निजामशहाच्या भेटीत जात आहेत. आणि निजामशहा त्या देवगिरी गडावरती मस्तपैकी गालिचा टाकून त्याच्या गादीवरती बसलेला आहे. आणि लखुजीराव राजे जाधव त्यांच्या पुत्रांसह त्या निजामशहाच्या भेटीत जात आहेत. राजे दरबारामध्ये जातात, दरबाराचा उमरा ओलांडतात आणि निजामशहाला मुजरे घालतात. मुजरे घालत असतानाच तो निजामशहा एक नाराजी व्यक्त करून त्यांच्या आतल्या खोलीत जात आहे. आणि या ठिकाणी एका मराठी सरदाराचा, तालेवार सरदारांचा अपमान झालेला आहे. हा अपमान सहन न झाल्या कारणाने लखुजीराव राजे जाधव आणि त्यांचे पुत्र ते परतीचा प्रवास अवलंबत आहेत, पाठमोरे फिरतायत. आणि त्या निजामशहाच्या दरबारातले असलेले सैनिक, वजीर एवढ्यात त्यांनी एकच हल्लाखोर माजवलेला आहे. त्यांनी त्यांच्या मेन्यातून सरसरता तलवारी बाहेर काढल्या आणि त्या जाधव कुटुंबियांनी चालवले. संपूर्ण जाधव कुटुंब त्या देवगिरी किल्ल्यावरती गारच झालेले आहेत. गार म्हणजे खून पडलेले आहेत, रक्ताच्या धारोंडे उसळले आहेत. आणि ही बातमी जिजाऊ साहेबांच्या वाड्यात येऊन कोसळते. कशा जशी वीज चमकते आणि तो आवाज कानी येतो, तशी ही बातमी जिजाऊ साहेबांच्या वाड्यात येऊन कोसळते. किती हाल झाला जिजाऊ साहेबांचे, किती वेदना सहन केल्या असते जिजाऊ साहेबांना, आपण कल्पनाही करू शकणार नाही. अशीच ही बातमी वाऱ्याच्या वेगासह शहाजीराजांना कळते की आपल्या सासऱ्याचा खून या निजामशहाने केलेला आहे. आपण कितपर्यंत यांची चाकरी करायची, कितपर्यंत यांची नोकरी करायची. तुरंत शहाजीराजांनी निर्णय घेतला, ती जहागिरी, ती वतनदारी सोडली आणि आपल्याला जो ओढोली प्रोजेक्ट, जो प्रांत भेटलेला आहे, कुणाला? मालोजी राजांना. पुणे, सुपे, चाकण, इंदापूर या जुन्नर प्रांती यावं आणि आपलं राज्य पाहावं, आपली लोक पाहावी, आपली तलवार, आपली मनगड. परंतु शहाजी राजांपुढे एक मोठी जोखीम होती, ती म्हणजे उघड्या मुलखामध्ये जिजाऊ साहेबांना बाळणपणासाठी ठेवायचं कुठे. असा सह्याद्रीवरचा एखादा बळकट दणकट गड पाहिजे. परंतु शहाजीराजांना आठवण झाली, तो म्हणजे शिवनेरी गड. आणि या गडावरती ठेवण्याचं कारण काय असेल तर या किल्ल्याचे किल्लेदार शिरोजी विश्वासराव, त्यांची मुलगी जयंतीचं आणि एक युवराज संभाजी म्हणजे छत्रपती शिवरायांचे मोठे बंधू, त्यांचा विवाह याच गडावरती झालेला आहे. म्हणून पाहुण्यांकडे आपल्या जिजाऊ साहेबांना पाळणपणासाठी ठेवावं. हे परकीय सत्ताधारी येतात, इथल्या जनतेला अन्याय अत्याचार करतात. कितपर्यंत अन्याय अत्याचार करायचे? साधारणतः 13व्या 14व्या शतकापासून हे परकीय सत्ताधारी येतात, ते जनतेला अन्याय अत्याचार, गुलामगिरी लादतात. कितपर्यंत हे सहन करायचं? भर दिवसा माणसांच्या खांडोळ्या केल्या जायच्या, सोनं नाणं ओरबाडून घेतलं जायचं. जर का ते सोनं नाणं ओरबाडून नसेल येत, तो भाग कापला जायचा. इतकी खूप मग ते कुठले अलंकार असो, गळ्यातील असो, नाकातील, पायातील व्यंजन वगैरे कुठले असो, हिसकून घेतलं जायचं. शेतीवाडी पूर्णपणे उद्ध्वस्त करायची घोड्यांच्या टापांखाली. इतकी क्रूर प्रथा असायची. मग हे कुठेतरी थांबावं, हे कुठेतरी शांत व्हावं, इथल्या प्रजेला एक राजा मिळावा, इथली प्रजा सुखी व्हावी, ही भावना जिजाऊ साहेबांच्या अंगीकृत. जिजाऊ साहेबांना ठेवायचं कुठेतरी या गडावरती. स्वतः शहाजी राजे 500 घोडेस्वार, निवडक मावळे, दायिनी सोहिनी वैद्य. दायिनी सोहिनी म्हणजे बाळणपण करण्यासाठी ज्या पूर्वीच्या असायचे त्याला म्हणतात दायिनी सोहिनी. दायिनी सोहिनी वैद्य घेऊन या गडावरती स्वतः शहाजीराजे आलेले आहेत. 500 घोडेस्वार आणि या वाटेला लागलेत. येताना किर्र अशी झाडी, घनदाट अशी झाडी, आणि त्या झाडीमधून कधी कोणी गणी मिळायची याची शाश्वती नव्हती. म्हणून स्वतः शहाजीराजे वाटेला लागले. पहिला दरवाजा, दुसरा दरवाजा
ओलांडून 5व्या दरवाजा पुढे जातात. शिवाई देवी पुढे जिजाऊ साहेबांची दंडवत पडतात आणि याच शिवनेरी गडाची गार वाऱ्याची झुळूक जिजाऊ साहेबांच्या पाठीवरून हात फिरून जाते आणि जिजाऊ साहेब शिवाई देवीला प्रार्थना करतात. जोरदार टाव फोडतात. काही आई शिवाई देवी, आता हे हाल आमचं कितपर्यंत तू उघड्या डोळ्याने पाहणार. असा पुत्र माझ्या पोटी जन्माला येऊ दे, तुझ्याच नाव माझ्या बाळाचं नाव ठेवी. हे मागणं जिजाऊ साहेबांनी शिवाई देवीला केलेलं आहे आणि जिजाऊ साहेब या वाड्यामध्ये आले. आता हा वाडा आहे, आपण त्यांचा वरचा इमारत नंतर बांधलेला आहे. या वाड्यामध्ये एक खोली आहे. खोली म्हणजेच बाळणपणाची खोली. आणि बाळणपणाच्या पूर्वीच्या खोलीला नाव होतं, काय होतं? अंधार खोली. काय? अंधार खोली. तीच या ठिकाणी ती अंधार खोली आपल्याला पाहायला भेटते. आणि अंधार खोलीमध्ये जिजाऊ साहेबांना ठेवलेलं आहे. दिवसामागे दिवस जात आहेत, उजेडत आहेत, लढाईचा काम करत, लढायांचा धामधुमीचा कालखंड हा सुरूच आहे. परंतु आता संपूर्ण जनतेचं लक्ष ते फक्त आता जिजाऊ साहेबांना लागलेलं आहे. ती काय बातमी आतून ऐकायला येते, कारण का की जिजाऊ साहेबांना एकूण 6 अपत्य झालेले, त्याच्यापैकी 4 अल्पजीवी ठरलेले. 6व्या अपत्याची बातमी ऐकण्यासाठी संपूर्ण जनतेचं लक्ष त्या प्रवेशद्वाराकडे लागलेलं आहे. दिवस जात आहेत, उजेडत आहेत. साधारणतः जिजाऊ साहेब या 7व्या-8व्या महिन्यापासून गरोदर आहेत आणि जिजाऊ साहेबांना आता डोहाळे लागलेले आहेत. डोहाळे म्हणजे ना असं डोळे, आताचे डोळे वेगळे असतात, पूर्वीचे डोळे वेगळे होते. कारण का जिजाऊ साहेबांना वाटायचं की घोड्यावरती बसावं, तलवारबाजी करावी, संपूर्ण मुलूक हिंडून पाहावा. मुलूक हिंडत असताना हा संपूर्ण प्रदेश हा परकीयांच्या सत्ताधारीमध्ये आहे. हा मुलूक एखादी सुरीने म्हणा दाराचा पडदा हलवते आणि बाहेर बसलेल्या प्रजांना आवाज देते. मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा जिजाऊंना झाला, मुलगा शहाजी राजांना झाला, मुलगा अख्ख्या हिंदुस्थानला झाला. प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. नमस्ते पार्वते हर हर महादेव. हर हर महादेव. धन्यवाद. थोडक्यात का होईना तुमच्या समोर शिवजन्म मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आवडली माहिती? हो. छत्रपती शिवरायांचा जन्म या परिसरामध्ये झाला, आपला या गडावरती झाला. 4 ते 6 वर्ष महाराजांचं बालपण या अंगणामध्ये गेलेले. ते 2 वर्ष 3 वर्ष सांगितलं, 6 वर्ष या परिसरामध्ये गेले. नंतर 1636 साली एक माहुलीचा तह म्हणून झाला शहापूरला. मी ज्या ठिकाणी कॉलेजला होतो त्या ठिकाणी एक माहुली म्हणून गड आहे. अनेक गड किल्ले मुघलांना द्यावे लागले. नंतर स्वतः शहाजी राजे जिजाऊ साहेब बंगूर बांधले गेले. 12 वर्षे होईपर्यंत शहाजी राजांनी वेगवेगळे शिक्षक त्यांच्यावरती नेमले. छत्रपती शिवरायांना लिहिता वाचता यायला लागलं. त्यांना पुन्हा महाराष्ट्रात पाठवलं. नुसतंच पाठवलं नाही, त्यांच्यासोबत काय काय दिलेलं आहे? भगवा ध्वज, राजमुद्रा. राजमुद्रा आहे प्रतिभ चंद्र लेख वे वरद विष्णू मंदिता शासनो शिवशेषा भद्राय राज. ज्याप्रमाणे प्रतिभतेचा चंद्र कले कलेने वाढत जातो, संपूर्ण विश्वात वंदनीय होतो, त्याप्रमाणे छत्रपती शिवरायांचं हे स्वराज्य, हे राज्य जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहणार आहे, टिकणार आहे. अशा एका राजाचा जन्म एका गडावरती झालेला आहे. पहिला श्वास, पहिला हुंकार या गडावरती घेतलेला आहे. अखेरचा श्वास या गडावरती घेतलेला आहे. या कालखंडामध्ये या गडकोटांना किती महत्व असेल ते या ठिकाणी आल्यावरतीच कळेल. म्हणून सांगतो, कोणत्याही गडावरती जावा, एक एक दगड निरखून पाहावा. अशा प्रकारे थोडक्यात माहिती तुम्हाला दिलेली आहे. संबंधी असेल माहिती, छत्रपती शिवरायांचं जन्मस्थळाचं दर्शन घ्यायचंय. टाइम झाला असेल तर निघायचंय, नाहीतर मग कडे लोट पावले मॅडमच्या आज्ञेनुसार. आपण त्यांना संपूर्ण जुन्नरचा जे काही परिसर आणि इथला शिवनेरी गड त्याबद्दल माहिती दिलेली आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया, अभिप्राय. खूप वेळा किल्ल्यावरती
आले होते, पण आज सरांसोबत आल्यामुळे किल्ल्यावरच्या खूप साऱ्या गोष्टी समजल्या. किल्ल्यांवरच्या प्रत्येक दरवाजाचा इतिहास, किल्ल्यामध्ये ज्या वास्तू आहेत त्या सगळ्यांबद्दल सखोल माहिती मिळाली आणि त्याच्यामुळे प्रत्येक गड किल्ले हे फक्त फिरणे नाही तर इतिहासाच्या दृष्टीने त्याचा अभ्यास करण्याची प्रेरणा सरांमुळे आज मिळाली. धन्यवाद. आयोजित केलं होतं त्याबद्दल आपल्याला गाईड म्हणून प्रभाकर भालचिम सर लाभले. त्यांनी अतिशय उत्कृष्ट माहिती दिली. त्याबद्दल आपण कॉलेजच्या वतीनं त्यांचा एक छोटासा सत्कार करू. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. वीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. माता की जय. आर्य सनातन हिंदू धर्म की जय. श्रीराम आम्ही आमच्या किल्ल्यावरती जाऊन आलेलो आहे. आमचा आजचा इंडक्शन प्रोग्रामचं सगळे इव्हेंट संपलेले हे आमचं झालेलं आहे. भेटूयात आपण उद्याच्या काही गेस्ट लेक्चर वगैरे असतील किंवा ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज असतील. तोपर्यंत गुड बाय.